Good morning, students. In General Science, chapter number 1, The Living World, Adaptation and Classification, part 3, lecture number 3. Students, in previous lesson we study about diversity in the living things and adaptation in the plants. Today we learn about adaptation in animals. आज आपण प्राण्यातील वर्गीकरण याच्याविषयी माहिती घेणार आहोत. अ ग्रेट व्हरायटी ऑफ ॲनिमल्स इज फाउंड ऑन द अर्थ. पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणावर प्राण्यांमध्ये विविधता आढळते. धिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. हे विश्व प्राण्यांच्या विविधतेने भरलेले आहे. ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स, amphibians, desert, snowy region, grassland, aerial, reptile animals. These animals shows different characteristics with their habitats. हे प्राणी आपल्या अधिवासाविषयी विविधता दर्शवतात. such as vertebrata म्हणजे पाठीचा कणा असणे, पृष्ठवंशी पाठीचा कणा असणे वा नसणे, विंग्स पंखे असणे, गिल्स कल्ले असणे, टेल्स शेपूट असणे, लेग्स पायांची रचना, लोकोमोशन म्हणजे हालचाल, ॲडॅप्टेशन फॉर फूड अन्नासाठी अनुकूलन, अँड ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग पर्यावरण सामर्थ्यासाठी असलेली त्याची रचना. As like plants, animals also adapt their bodies and behavior according to their surroundings. वनस्पतींप्रमाणेच प्राणीही पर्यावरणाशी आपलं वर्तन पर्यावरणाशी आणि शरीर रचनेमध्ये वर्तन दर्शवतात. They made some changes in their bodies to survive in this nature. Survive means टिकून राहणे, जिवंत राहणे. ते शरीरामध्ये काही बदल घडवून आणतात. The adaptation in animals is done in different regions. प्रत्येक प्रदेशामध्ये असलेल्या प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे अनुकूलन झाले आहे. फर्स्ट, adaptation in aquatic animals. See in the picture, observe picture. Fish, aquatic animal, shows a specific structure of the body. The skin and body shape of aquatic animals shows modified structure. Their body tapers toward both its end. त्याचं शरीर दोन्ही टोकाला निमुळत झालेलं आहे. Broad at the center. Due to this, fishes can easily swim without the resistance of water in the water. Fish breathe with gills. मासे कल्ल्यांमार्फत श्वसन करतात. Their eyes have transparent eyelids. त्यांचे डोळ्यावरती पापण्या नसतात, परंतु त्याच्यावरती पारदर्शक पडदा असतो, त्याला आयलेट्स म्हणतात. त्यामुळे त्याला दिसू शकतं बाहेरचं, परंतु पाण्याचा डोळ्यावर परिणाम होत नाही. They have air bladders among their body which helps them float. पोहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये पोकळ हवेच्या पिशव्या असतात. Adaptation in amphibians. Amphibians means the animals which can live both in water as well as on the land. Example, frog. In frog, webbed tooths. They can live in water as well as in air. Webbed tooths means
पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात, त्यामुळे ते पाण्यात वाळल्यासारखे पोहू शकतात. डक अँड टॉर्टॉइस आर नॉट ॲम्फिबियन्स. जे बदक आणि कासव हे पूर्णपणे उभयचर नाहीत, बट आर ॲम्फिबियस. पण तसे वर्तन दर्शवतात, मग त्यांना ॲम्फिबियस म्हणतात. बिकॉज दे कॅन इझिली फ्लोट ऑन वॉटर. ते सहजपणे पाण्यावर पोहू शकतात ड्यू टू देअर बॉडी स्ट्रक्चर. त्याच्या शरीराची रचना झालेली आहे की त्यामुळे ते सहज पाण्यावर पोहू शकतात. सेकंड, अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगलातील आणि गवताळ प्रदेशातील प्राण्यातील अनुकूलन. There are two types of animals in forest as well as grassland. One, herbivorous means shakahari, म्हणजे the animals which only eat plants are called herbivorous. Carnivorous is mansahari, animals which only meat or which depends upon herbivores for their food are called carnivorous. The definite structure in the herbivorous is teeth are strong, दात मजबूत असतात. Eyes are below forehead, कपाळ, forehead means कपाळ, त्यांच्या डोळे हे कपाळापुढे असतात. Legs are long, पाय लांब असतात. And tapering with very strong hooves, त्यांना नखे असतात. Long and freely moving ears, त्यांचे डोळे सगळीकडे फिरू शकतात. इट गिव्स ब्रॉड विजन, म्हणजे दीर्घ दृष्टी त्यांना मिळते, विस्तारित दृष्टी त्यांना मिळते. सेकंड, कार्निवरस ॲनिमल्स हॅव स्ट्रॉंग लेग्स, त्यांचे पाय मजबूत असतात. कॅनिन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. कॅनिन टीथ मीन्स सुळे, त्यांच्या तोंडातील सुळे हे शार्प म्हणजे टोकदार असतात आणि मजबूत असतात. टायगर, व्हाय? Because to tear the flesh, मांस फाडण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी त्यांना शार्प अँड पॉइंटेड कॅनिन टीथ असतात. टायगर हॅव पॅडेड पॉज, त्यांच्या पायांमध्ये तळवे गादीसारखे असतात. आईज आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ हेड, म्हणजे त्यांचे डोळे हे कपाळाच्या पुढील बाजूला लोकेटेड असतात, त्यामुळे त्यांच्या भक्ष्यावरती सहज लक्ष ठेवता येते. Adaptation in desert animals. In desert region, we specifically remember about the camel. Camel is called sheep in the desert, म्हणजेच उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. Because they lives in scarcity of water, the area in which scarcity of water, म्हणजे तिचं पाण्याचं दुर्भिक्ष अशा ठिकाणी. The animals have thick skin to prevent water loss, म्हणजे त्यांची त्वचा जाड असते, त्यामुळे शरीरातील पाण्याची बाष्प किंवा वाफ जाते शरीरात, घामाद्वारे ते टाळता येते. Their legs are long with flat and cushioned soles. त्यांचे पाय तळाशी पसरट आणि मऊ असतात, त्यामुळे त्यांना वाळू. Why? Because resistance of heat and they can easily walk in the sand. The eyelashes are thick. त्यांचे डोळ्याचे पडदे हे डोळ्यावरील पडदे हे जाड असतात, पसरट असतात. त्यामुळे they can easily protect from flowing sand. वाहती वाळू जी असते वाळवंटामध्ये त्यापासून तिचं संरक्षण होतं. Rats, snakes, spiders, lizard in the desert lives in deep burrow in a day time. म्हणजे उंदीर, साप, कोळी, सरडे
हे जे वाळवंटात सापडतात ते दिवसा जमिनीत खोलवर राहतात कारण उष्णता प्रचंड आहे. अँड ॲक्टिव्ह ॲट नाईट टाईम. हे रात्री भक्ष्य शोधण्यासाठी अन्नासाठी बाहेर पडतात. Adaptation in animals in snowy region. Snowy regions means बर्फाळ प्रदेश. बर्फाळ प्रदेशातील प्राण्यातील अनुकूलन. Observe the picture. Yak and bear. These animals are found in snowy region. These animals have long thick hairs on body which protects from cold. म्हणजे या प्राण्यांच्या शरीरावर लांब केस असतात which protects from cold. Also heavy snowfall. जास्त बर्फवृष्टीपासून सुद्धा त्यांचे संरक्षण होते. व्हाईट or silver body hair color. This color of hairs helps for hidden in the snow. त्यांना बर्फात लपून राहण्यासाठी संरक्षणासाठी त्यांना त्याच्या केसांचा रंग हा सिल्वर और व्हाईट असतो. Adaptation in aerial animals. Aerial animals mainly are birds and insects. Aerial animals have wings or the flying in the air. Also tapering slender body. It body like a spindle. Tapering at the both two ends and broad at the center, which is useful to resist the air while flying. Bones are hollow, म्हणजे त्याचे हाडं पोकळ असतात. and body is covered with feathers. त्याच्या शरीरावरती पिसे असतात. which helps light weight of body in air. Insects are light weighted. कीटक हे वजनाने हलके असतात. टॅपरिंग बॉडी म्हणजे दोन्ही टोकाला निमुळते मध्यभागी फुगीर असणे. टॅपरिंग बॉडी which helps for flying in air. Six, adaptation in reptiles. Reptiles means सरपटणारे प्राणी. These animals can reptiles on land, on wall or on trees. Example, snakes, tortoise, lizard. These animals can reptile. Snakes creeps with the help of scales on their skin. साप हे त्याच्या शरीरावरती सरपटत म्हणजे खवले असतात. त्या खवल्यांच्या आधारे ते सरपटू शकतात. Some reptiles use their muscles for creeping. ते सरकण्यासाठी जमिनीवरून. काही प्राणी विशिष्ट प्रकारच्या मांसाचा उपयोग करतात. Adaptation for food in animals. अन्न मिळवण्यासाठी प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे अनुकूलन झाले असते. There are three types of animals: herbivorous, carnivorous and omnivorous. Herbivorous means shakari. The animals which eat only plants are called herbivorous or plant materials. Carnivorous means the animals which depends upon herbivorous for their food. Means they eat
the meat of the animals or flesh of the animals. Example, tiger, lion. Omnivorous means ubhayahari. They can eat both plants and animals. Example, human, mano, cat, dog, etc. Next, adaptation for blending with surrounding. म्हणजे पर्यावरण सामर्थ्यासाठी शरीरामध्ये झालेले प्राण्यामधील बदल, पर्यावरण टिकून राहणे. सम ॲनिमल्स चेंजेस देअर कलर विथ सराउंडिंग. काही प्राणी पर्यावरणाशी अनुरूप शरीराचा रंग बदलतात. वी कॅनॉट स्पॉट दीज ॲनिमल्स इझिली. आपण त्यांना सहज ओळखू शकत नाही. स्पॉट म्हणजे आपण त्यांना ओळखू शकत नाही. Butterflies are colorful. Observe picture. Butterflies are colorful. So they can easily hidden in the plants. Grasshoppers, नाकतोडे, are green in color. So they can easily hidden in grass. ते गवतामध्ये सहज लपून राहू शकतात. These change in the color habitat which protects these animals from their enemies. Enemies means शत्रूंपासून त्याचं संरक्षण होतं. So it is a type of adaptation. Then we learn about classification of living things. Classification means वर्गीकरण. Arrangement of living things from the world using different criteria. Criteria म्हणजे अटी किंवा शर्ती. In specific form, विशिष्ट पद्धतीने. To study them is called classification. सजीवांची विशिष्ट पद्धतीने मांडणी करणे व त्यांना विशिष्ट रचनेमध्ये बसवणे, त्यामुळे त्यांचा अभ्यास सोपा होतो. यालाच वर्गीकरण म्हणतात. व्हाय इट इज नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का निर्माण झालेली आहे? बिकॉज it is difficult to study and remember all the organisms in diverse living world at the same time. या विविधतेने भरलेल्या विश्वांमध्ये अगणित संख्या असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांना स्वतंत्रपणे आपण ओळखण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी वर्गीकरणाची आवश्यकता आहे. इट इज डिफिकल्ट म्हणजे अवघड, टू स्टडी अँड रिमेंबर अभ्यास करण्याने लक्षात ठेवणे, ऑल द ऑर्गॅनिझम्स इन द डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड, विविधतेने भरलेल्या विश्वामध्ये या सर्वांना लक्षात ठेवण्यासाठी वर्गीकरणाची आवश्यकता आहे. हाऊ ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड. वर्गीकरण कसे केले जाते? 1. Organisms are classified according to their characteristics. मग त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार, शरीर रचनेनुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. सेकंड, बेसिक सिमिलरिटीज. बेसिक म्हणजे पायाभूत, सिमिलरिटीज म्हणजे साम्यता, अँड डिफरन्सेस विविधता. बेसिक सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस इन द ॲनिमल्स, प्राण्यांमधील, are classified in groups and subgroups. त्यांच्यामधील साम्यता आणि विविधतेचा वापर करून गट आणि उपगट तयार केले जातात. थर्ड, हायरार्की इज फॉर्म्ड ॲज, म्हणजे हायरार्की म्हणजे पदानुक्रम, फॉर्म्ड ॲज किंगडम मीन्स सृष्टी,
phylum means उपसृष्टी, क्लास वर्ग, ऑर्डर गण, फॅमिली म्हणजे कुल, जीनस म्हणजे प्रजाती, स्पेसिस म्हणजे जाती. Observe a chart, hierarchy of living things. The format is kingdom, phylum, class, order, family, genus and species. Kingdom means सृष्टी, phylum उपसृष्टी, class वर्ग, order गण, family म्हणजे कुल, genus म्हणजे प्रजाती, species म्हणजे जाती. Example mango. Mangoes plant involved in the kingdom plantae म्हणजे वनस्पती सृष्टी. Phylum Anthophylla means सपुष्प बीजधारी. Dicotyledons class Dicotyledons means द्विदल वनस्पती. Order Spinellarius. Family Anthralinaceae. Genus Mangifera. Species Indica. This plant mango is introduced as Mangifera indica means genus and species. In human, the classification takes by kingdom Animalia म्हणजे प्राणीसृष्टी. Phylum Chordata means पाठीचा कण असणारी पृष्ठवंशीय म्हणतात त्याला. क्लास मॅमेलिया म्हणजे सस्तनी प्राणी. ऑर्डर प्रायमॅटिस म्हणजे पिलाला थेट जन्म देणारे प्रायमॅटिस. फॅमिली होमिनिडी म्हणजेच एकसारखे. जेनस होमो अँड स्पेसिस सेपियन्स. Human is introduced as Homo sapien. It is a binomial nomenclature which is discovered by Carl Linné. Binomial nomenclature म्हणजे द्विनाम पद्धती. Each organism gives two specific names. Carl Linnaeus discovered this system. According to this system, a specific name is assigned to each organism. या पद्धतीमध्ये प्रत्येक सजीवाला एक विशिष्ट नामकरण केलेलं आहे. It consists of two parts, genus and species. Observe the following chart. Living things and scientific name, which is given by Carl Linnaeus. Dog, Canis lepus familitis. Cow, Bos tauriensis. Hibiscus rosa centage. Jawar, sorghum, bacor. Today we end about the chapter. Solve exercise. Saturday, ready for the test. Thank you.